हॅलो टू माय स्वीट स्वीट डिअर स्टुडंट्स. फ्रेंड्स, आज आपण तुमचा जो काही चौथा चॅप्टर आहे ज्याचे नेम आहे न्यूट्रिशनल इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर त्याचा जो काही पार्ट सेकंड आहे तो आज आपण पाहणार आहोत. तर चला आपला वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या या भागाला सुरुवात करूया. आता पार्ट फर्स्ट मध्ये आपण जे काही मोड ऑफ न्यूट्रिशन होते त्यातल्या त्यात कोणते मोड ऑफ न्यूट्रिशन आपण पाहिले. ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन, हेटरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. त्यानंतर आपण प्लांट्स मध्ये जे काही व्हॅरिएशन आढळतं ते पाहिलेलं. त्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं की दॅट इज ऑटोट्रॉपिक प्लांट्स पाहिले. त्यानंतर हेटरोट्रॉपिक प्लांट्स मध्ये आपण पॅरासिटिक प्लांट्स पाहिले. तशाच पद्धतीने आपण आता आणखी एक प्लांट पाहणार आहोत ज्याचे नेम आहे दॅट इज याचे नेम आहे इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. इन्सेक्टिव्हरस प्लांट्स म्हणजे काय? तर जे प्लांट्स कीटकांवरती जगतात तर त्यांना आपण इन्सेक्टिव्हरस प्लांट्स म्हणतो. ओके. तर जर तुम्ही डायरेक्टली हा सेकंड पार्ट पाहत असाल तर तुम्हाला यातलं काहीच समजणार नाही. हा समजेल पण ते कसं असेल, वरवर असेल म्हणजे तुमच्या डोक्याच्या अर्धा भाग वरून जाईल, अर्धा डोक्याच्या आतमध्ये जाईल. त्यामुळे या पूर्वीचा जो काही पहिला पार्ट आहे या चॅप्टरचा तो पहा व्यवस्थितपणे आणि मग हा सेकंड पार्ट पहा म्हणजे तुमचे सर्व डाऊट सर्व कॉन्सेप्ट क्लिअर होतील. ओके गाईज, लेट्स स्टार्ट. तर असे प्लांट्स जे की काय करतात, इन्सेक्ट वरती जगतात. मग असे कोणते कोणते प्लांट्स आहेत जे की इन्सेक्ट वरती जगतात, मग त्यांना इन्सेक्ट वरती जगण्याची गरज का पडते? यू आता व्यवस्थितपणे समजून घ्या. वी हॅव सीन हाऊ सम प्लांट्स फीड अपॉन इन्सेक्ट्स टू ऑब्टेन न्यूट्रिएंट्स. आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेलं आहे की काही प्लांट्स हे अन्नाची गरज भागवण्यासाठी त्यांच्यामध्ये असलेले जे काही डिफिशियंट न्यूट्रिएंट्स आहेत तर ते मिळवण्यासाठी सुद्धा इन्सेक्ट वरती फीड करतात. Secondly, these insectivorous plants generally grow in soil or water deficient in nitrogen compounds. आता हे जे काही इन्सेक्टिव्हरस प्लांट्स असतात ते जनरली कुठून ग्रो होतात? एक तर ते सॉइल मध्ये ग्रो होतात किंवा मग वॉटर डिफिशियंट नायट्रोजन कंपाऊंड सॉइल. ओके. वॉटरची कमतरता असेल, ज्या सॉइल मध्ये वॉटरची कमतरता आहे त्याच पद्धतीने नायट्रोजन कंपाऊंडची कमतरता आहे, तर तशा ठिकाणी या इन्सेक्टिव्हरस प्लांट्सची मोस्टली ग्रो होते. का ग्रो होते? कारण त्या ठिकाणी डिफिशियन्सी आहे आणि ज्या ठिकाणी डिफिशियन्सी असते तशी सॉइल त्यांना काय असते, पूरक असते त्यांची वाढ होण्यासाठी. तिसरा मुद्दा, द प्लांट्स बॉडी ऑफ ड्रोसेरा ब्रुमनी हॅज अ फ्लावर लाईक अपीअरन्स. इट्स ग्रो क्लोज टू द ग्राउंड. तर आता एक्झाम्पल म्हणून आपल्याला ड्रोसेरा ब्रुमनी नावाचा एक फ्लावर लाईक प्लांट दिलेला आहे जो की इन्सेक्टिव्हरस प्लांट्स आहे. म्हणजे याचा अर्थ काय? तर तो इन्सेक्ट वरती जगतो, इन्सेक्टला पकडतो, खातो, त्यापासून त्याला हवे असलेले जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते घेतो आणि त्याचं जे काही वेस्ट बॉडी असेल, आता ती बॉडी त्या प्लांटसाठी काय असेल, वेस्ट असेल कारण त्याच्यातले जे काही न्यूट्रिएंट्स आहेत तो ऑलरेडी त्याने ऍब्झॉर्ब केलेले आहे आणि तो आउट ऑफ दी बॉडी टाकून देतो, इलिमिनेट करतो. तर हा जो काही ड्रोसेरा ब्रुमनी आहे तर तो फ्लावर सारखा असतो दिसायला आणि तो जमिनीच्या जवळ वाढतो. इट्स लीव्स आर अट्रॅक्टिव्हली पिंक और रेड इन कलर विथ हेअर्स ॲट द मार्जिन. तर याचे जे काही लीव्स असतात ते खूप अट्रॅक्टिव्ह असतात. आता तुम्ही फुलं पाहिली असतील बरेचशी. जे काही फुलं असतात ते खूप अट्रॅक्टिव्ह असतात, आपल्याला मोहून टाकतात. मग आपल्याला इतके अट्रॅक्ट करू शकतात हे फ्लावर्स. मग इन्सेक्ट किंवा मग ज्या काही हनी बीज असतात किंवा मग जे काही छोट्या छोट्या माश्या असतात, फ्लाय असतात, तर त्यांना तर नेक्टार आवडतो. पहिला मुद्दा, नेक्टार म्हणजे काय? तर फुलांच्या आतमधला जो काही रस असतो, मध असतो, तो त्यांना अगोदरच आवडतो आणि मग तो पकडण्यासाठी किंवा सॉरी तो जमा करण्यासाठी ते काय करतात, त्या फ्लावर वरती ऑटोमॅटिकली अट्रॅक्ट होतील आणि हा फ्लावर तर खूप अट्रॅक्टिव्ह आहे. त्याच्या लिव्हज वरती आपल्याला पिंक आणि रेड कलरचे हेअर्स पाहायला भेटतात ऍट द मार्जिन ऑफ द लिव्हज. त्यानंतर ड्रॉपलेट्स ऑफ स्टिकी सबस्टन्स फाउंड ॲट द टिप ऑफ हेअर्स अट्रॅक्ट इन्सेक्ट्स. तर जे एक चिकट पदार्थ त्या हेअर लाईक स्ट्रक्चरवरच्या टिप वरती आपल्याला पाहायला मिळतो आणि जे काही इन्सेक्ट्स आहेत ते काय करतात, तर त्यांना ते अट्रॅक्ट करत असतात. आता यामध्ये लक्षात घ्या, हे जे काही जॉनेस बुरमान आहेत तर एक सायंटिस्ट होते. त्यांनी श्रीलंकामध्ये 1737 मध्ये ड्रोसेरा ब्रुमनी हा जो काही प्लांट आहे तो शोधलेला आणि या त्यांच्या स्मरणार्थ किंवा त्यांनी शोधलं, त्यांनी शोध लावला म्हणून या प्लांटचं नाव ड्रोसेरा ब्रुमनी असं देण्यात आलं. आता तुम्हाला मी ड्रोसेरा ब्रुमनीचे जे काही चित्र असेल ते दाखवते. यू कॅन सी हिअर. आता हा जो काही ड्रोसेरा ब्रुमनी दिसतोय, इथे पाहू शकता हे फ्लावर लाईक अपीअरन्स आहे, बरोबर. त्याच्या मार्जिनला आपल्याला रेड आणि पिंक कलरचे हेअर लाईक स्ट्रक्चर पाहायला मिळतात, बरोबर. आणि ते त्याच्यावरती स्टिकी पदार्थ सुद्धा पाहायला मिळतोय. आता ही माशी काय केलेली आहे,
या ठिकाणी यावरती जाते, यावरती बसते. मग आता हा जो काही स्टिकी सबस्टन्स आहे, तो काय करतो याला स्टिक करून घेतो. थोड्या वेळानंतर तो काय होतो, स्टिक केल्यामुळे ती माशी काय करेल, तो इन्सेक्ट काय करेल, तर त्यातून बाहेर पडण्यासाठी हालचाल करेल आणि ती जसं-जसं हालचाल करेल, त्याच वेळेला तो फ्लॉवर काय होतो, ओपन होतो. ओपन झाल्याबरोबर तो काय करतो, टोटली त्याचं जी काही बॉडी असेल, फ्लॉवर लाइक अपीअरन्स असेल, तो क्लोज करतो आणि इन्सेक्टला आतल्या बाजूला घेतो. असंच एक एक्झाम्पल आहे इन्सेक्टिव्हरस प्लांटचं, दॅट इज पीचर प्लांट. डू यू नो पीचर प्लांट? जो की येलो कलरचा असतो आणि त्याच्याकडे तर फ्लॅप असतो. फ्लॅप म्हणजे काय, तर टोपीसारखी रचना असते, लाईक दिस. ओके, आय विल शो यू. तर अशा पद्धतीचा एक प्लांट आहे, इन्सेक्टिव्हरस प्लांट आहे. तर ज्याला फ्लाय ट्रॅप सुद्धा म्हणलं जातं किंवा पीचर प्लांट सुद्धा म्हणलं जातं. आता यामध्ये त्याचं जे काही, तो पण खूप अट्रॅक्टिव्ह असतो, अशाच पद्धतीचा असतो, थोडासा येल्लोइश असतो. आता जे काही इन्सेक्ट आहेत, तर ते इथे या ठिकाणी येतात. ते जे काही त्याच्याकडे असलेलं नेक्टर असेल, ते घेण्याचा प्रयत्न करतात. मग त्याच वेळेला हा जो काही प्लांट आहे, हा प्लांट काय करतो, त्याची जी काही फ्लॅप आहे, ती टोटली क्लोज करून टाकतो अशा पद्धतीने. क्लोज केल्यानंतर एक स्टिकी सबस्टन्स असतो आणि त्या स्टिकी सबस्टन्समुळं हा इन्सेक्ट त्याच्या बॉडीच्या आतमध्ये जातो. मग तो काय करतो, हा पीचर प्लांट, तर त्याच्यापासून त्याला हवे असलेले सर्व न्यूट्रिएंट्स, मिनरल ॲब्झॉर्ब करतो आणि जी काही बॉडी असेल त्याची, मग ती बॉडी तो त्याच्या न्यूट्रिएंट्स ॲब्झॉर्ब करून बाहेर टाकतो. त्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्या आता पुढे पुढचा मुद्दा, पुढचा टाइप, दॅट इज सॅप्रोफायटिक प्लांट्स. व्हॉट आर सॅप्रोफायटिक प्लांट्स? तुम्हाला माहिती असेल की आपल्याकडे जर डेड अँड डिकेइंग बॉडीज आहेत, तर त्यांना त्यांचे विघटन करणारे सुद्धा वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा प्लांट्स आपल्याकडे आढळतात. मग असे प्लांट जे की डेड अँड डिकेइंग बॉडीचं विघटन करतात, त्यांनाच आपण सॅप्रोफायटिक प्लांट्स म्हणतो. मग त्यांना आपण इंग्लिशमध्ये कशा पद्धतीने सांगा, सी हिअर. Plants which obtain the food from dead and decaying bodies of other organisms are called saprophytic plants. असे प्लांट्स जे काय करतात, फूड ऑब्टेन करतात कोणापासून, डेड अँड डिकेइंग बॉडी पासून, अदर ऑर्गॅनिझमच्या, तर त्यालाच आपण सॅप्रोफायटिक प्लांट्स असं म्हणतो. याचे व्हेरियस टाइप्स ऑफ एक्झाम्पल काय आहेत लक्षात घ्या. व्हेरियस टाइप्स ऑफ फंगी, वेगवेगळ्या टाइपचे फंगी आहेत. त्याच पद्धतीने काय, मशरूम्स आहेत. डू यू नो मशरूम्स? तर छोटे छोटे छत्री असतात पहा, पावसाळ्यामध्ये येतात. लाकडांच्या ओढक्यांवरती मोस्टली ओल्या ठिकाणी ते येतात. तर त्याला त्याला आपल्याकडे कुत्र्याची छत्री म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर हे जे काही मशरूम आहेत, ईस्ट आहेत, तर हे सर्व काय आहेत, सॅप्रोफाइट्स आहेत. म्हणजे ते डेड अँड डिकेइंग बॉडीवरती जगतात. Fungi secrete digestive enzymes on the dead remains to digest or break down the carbon compounds they contain. The resulting solution is absorbed to obtain nutrients. तर आपली जी काही फंगी असते, तर ती काय करते, आय विल शो यू फंगी. तर एक डायजेस्टिव्ह सबस्टन्स ती सिक्रीट करते त्या डेड अँड डिकेइंग बॉडीवरती. तर ही फंगी असते, मशरूम असते थोडक्यामध्ये. आणि मग त्याचा परिणाम म्हणून जी काही डेड अँड डिकेइंग बॉडी असते, तर या फंगीद्वारे आणि मशरूमद्वारे काय केली जाते, कंझ्युम केली जाते. तर पहिल्यांदा आपण इन्सेक्टिव्हरस प्लांट्स पाहिले, त्यानंतर आपण सॅप्रोफायटिक प्लांट्स पाहिले. आता आपण पुढचा भाग पाहतोय. याचा अर्थ पुढे आपल्याला या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवण्यासाठी एक माहिती दिलेली आहे आणि रोल ऑफ न्यूट्रिएंट्स अँड इफेक्ट्स ऑफ देअर डिफिशियन्सी इन प्लांट्स. जे काही वेगवेगळे न्यूट्रिएंट्स असतात, तर त्यांचा रोल काय असतो प्लांट्समध्ये, किंवा त्यांची डिफिशियन्सी झाली तर त्यांना कोणते आजार होतात किंवा काय होतं त्यांच्यामध्ये. त्या पद्धतीने आपल्याला व्हिटॅमिन्सची गरज असते. मग त्या व्हिटॅमिन्सचं फंक्शन्स काय असतं आणि त्यांची डिफिशियन्सी झाली तर कोणते कोणते आजार होतात हे आपण पाहिलं, किंवा आपल्याला ते ठाऊक आहे. तर तशाच पद्धतीने या प्लांट्समध्ये सुद्धा न्यूट्रिएंट्सचं काय फंक्शन आहे किंवा त्यांची डिफिशियन्सी झाल्यावर कोणते इफेक्ट्स होतात हे आपल्याला आज पाहायचं आहे. नेहमी लक्षात ठेवा, यामध्ये काय देण्यात आलेलं आहे पाहूया. फूड गेट स्पॉइल्ड ड्यू टू सम फंगी. काही फंगीमुळे जे काही अन्न आहे ते खराब होतं. Some fungi causes diseases or illness while some fungi have medicinal properties. म्हणजे आपण म्हणतो पहा, हाताची पाचही बोटं सारखे नसतात, समान नसतात. त्याच पद्धतीने फंगी या स्पीसीजमध्ये, या प्रजातीमध्ये काही फंगी हे आजार घडवणारे असतात, काही आजारांना कारणीभूत ठरतात. तर काहींमध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज आपल्याला पाहायला मिळतात. ईस्ट अँड सम मशरूम्स आर युजफुल. जे काही ईस्ट असतात आणि मशरूम असतात ते युजफुल असतात, महत्वाचे ठरतात. डू यू नो ईस्ट, ज्याला आपण किण्वक म्हणतो. मग हा फर्मेंटेशन प्रोसेससाठी वापरला जातो मोस्टली बेकरी प्रोडक्ट्समध्ये.
ब्रेडमध्ये मोस्टली हा वापरला जातो. मशरूम हे रिच सोर्स ऑफ आयर्न आणि व्हिटॅमिन्स आहेत. पण महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जे काही मशरूम्स आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा प्रकार पडतात, इडिबल आणि नॉन इडिबल. इडिबल मशरूम्स हे खाण्यायोग्य असतात. म्हणजे जर आपण कुठलेही मशरूम्स घेतले, त्यांची भाजी बनवली, खाल्ली, तर त्या केसमध्ये आपल्याला त्याचं जे काही पॉइझन आहे, ते होऊ शकतं. आपण त्याचे परिणाम आपल्या बॉडीवरती होऊ शकतात. म्हणून जर आपल्याला मशरूम बद्दलचं टोटल नॉलेज असेल, ज्ञान असेल, तरच आपण ते मशरूम घ्यावेत, ते ईट करावेत. नाहीतर मग त्याच्याबद्दल ज्ञान नसेल, तर त्यामुळे आपल्याला फूड पॉइझनिंग सुद्धा होऊ शकते. अशा बऱ्याचशा केसेस आपल्याला पाहायला मिळतात. ओके. त्यामुळे बी केअरफुल अबाउट इट. त्यानंतर नेक्स्ट आपण पुढच्या जो काही टेबल आहे त्या टेबलकडे वळतोय. रोल ऑफ न्यूट्रिएंट्स अँड इफेक्ट्स ऑफ देअर डिफिशियन्सी ऑन प्लांट्स. आता जे काही न्यूट्रिएंट्स आहेत त्यांचं काय फंक्शन आहे किंवा त्यांचे जे काही डिफिशियन्सी इफेक्ट्स आहेत ते आपण आता पाहतोय. त्यामध्ये पहिला न्यूट्रिएंट आहे जो की मोस्ट इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट आहे, दॅट इज नायट्रोजन. त्याचं फंक्शन काय? इम्पॉर्टंट कंपोनेंट ऑफ प्रोटीन्स, क्लोरोफिल अँड सायटोप्लाझम. तर या नायट्रोजनच्या मदतीनंच काय होतं, तर जे काही प्रोटीनचे कंपोनेंट्स आहेत ते बनतात. तसं म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो जे काही प्रोटीन्स असतात तर या नायट्रोजन पासूनच बनलेले असतात. त्याच पद्धतीने क्लोरोफिल आणि सायटोप्लाझम हे सुद्धा नायट्रोजन पासून बनलेलं असतं. त्याची डिफिशियन्सी झाली, त्याची कमतरता झाली, तर प्लांट्स मध्ये काय काय होतं लक्षात घ्या. रिटार्डेड और स्ट्यून ग्रोथ, येलोइंग ऑफ लीव्स. जी काही वाढ आहे त्या प्लांटची ती वाढ खुंटते किंवा मग जे काही लीव्ज आहेत तर ते येलो कलरचे व्हायला सुरुवात होते. त्यानंतर सेकंड न्यूट्रिएंट आहे दॅट इज फॉस्फरस. तर याचं फंक्शन काय? कन्व्हर्जन ऑफ लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. जे काही फॉस्फरस असतात तर त्याच्यामध्ये काय होतं, तर लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन हे केमिकल एनर्जीमध्ये केलं जातं. कशाच्या मदतीने? फॉस्फरसच्या मदतीने. म्हणजे आपल्याला फोटोसिंथेसिस करण्यासाठी कोणता न्यूट्रिएंट वापरला जातो? थोडक्यामध्ये फॉस्फरस हा न्यूट्रिएंट वापरला जातो. मग याची डिफिशियन्सी झाली तर काय होतं? अर्ली लीफ फॉल होतं, लेट फ्लावरिंग होते, स्लो ग्रोथ ऑफ रूट्स होते. म्हणजे लवकर पानझडी व्हायला सुरुवात होते, फ्लावर्स उशिरा लागतात त्या प्लांटला. तशाच पद्धतीने त्यांची जी काही रूट्स आहेत तर त्यांची ग्रोथ होत नाही. तिसरा न्यूट्रिएंट आहे पोटॅशियम. या पोटॅशियमचं फंक्शन काय? नेसेसरी फॉर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. जे काही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज असतात त्याच्यासाठी हा पोटॅशियम महत्वाचा ठरतो. मग याचे इफेक्ट्स काय आहेत? त्याची डिफिशियन्सी झाली तर काय काय होतं? वीक स्टेम तयार होतात, विल्टिंग ऑफ लीव्ज असेल, फेल्युअर ऑफ प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स म्हणजे थोडक्यामध्ये ग्लुकोज प्रोडक्शन कमी प्रमाणामध्ये होतं. विल्टिंग ऑफ लीव्ज म्हणजे जे काही लीव्ज आहेत, जे काही पानं आहेत ते कोमेजतात. अ, त्याच पद्धतीने त्यांचा जो काही देठ असतो तो स्टेम कसा होतो? वीक असतो. त्यानंतर पुढचा आहे मॅग्नेशियम. मग हा जो काही मॅग्नेशियम आहे त्याचं फंक्शन कशा पद्धतीनं आहे? तर प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिलचं प्रोडक्शन कोण करतं? मॅग्नेशियम करतो. मग त्याचे इफेक्ट्स काय होतील जर त्याची डेफिशियन्सी असेल तर? तर स्लो रिटार्डेड ग्रोथ होते, येलोइंग ऑफ लीव्स होते. तर जी काही वाढ आहे ती हळुवारपणे होते, वाढ खुंटली जाते. इव्हन जे काही लीव्हचा कलर असतो ग्रीन कलर, तर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन येलो कलर मध्ये झालेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आयन. आयनचं फंक्शन काय आहे? तर प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिलचं प्रोडक्शन करण्याचं काम तो करतो. त्याची डिफिशियन्सी चे परिणाम काय असतील? येलोइंग ऑफ लीव्स. त्यानंतर मॅग्नीज. मॅग्नीजचं काय काम आहे? प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट हार्मोन्स. आता ज्या पद्धतीने ह्यूमन बॉडीमध्ये वेगवेगळे हार्मोन्स असतात, त्याच पद्धतीने प्लांटमध्ये सुद्धा वेगवेगळे हार्मोन असतात. तर त्यांचं प्रोडक्शन करण्यासाठी मदत कोण करतं? मॅग्नीज करतं. मी तुम्हाला काही हार्मोन्सची नावं सांगते ती लक्षात घ्या. गिबरेलिन आहे, ऑक्झिन आहे. तर असे वेगवेगळे हार्मोन्स आपल्याला प्लांटमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. मग या मॅग्नीजची डिफिशियन्सी झाली तर प्लांटची जी काही ग्रोथ आहे ती रिटार्ड होते. स्पॉटेड लीव्स म्हणजे त्या लीव्स वरती आपल्याला वेगवेगळ्या ठिपके पाहायला मिळतात. शेवटी आहे झिंक. झिंक कशासाठी मदत करतो? तर हार्मोनचं प्रोडक्शन होण्यासाठी आणि इंटरमिडिएट्स म्हणून तो मदत करत असतो. त्याची इफेक्ट काय आहे? तर रिटार्डेड ग्रोथ आहे, येलोइंग ऑफ लीव्स आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे? तर आता यापूर्वी आपण प्लांट्स मधलं जे काही न्यूट्रिशनचं मोड होतं ते पाहिलेलं. तर आता आपण टाइप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स पाहणार आहोत. तर ॲनिमल्समध्ये जे काही वेगवेगळे न्यूट्रिशनचे टाइप्स आहेत ते आपण आता समजून घेऊया. पहिला टाइप आहे दॅट इज होलोझोइक न्यूट्रिशन. होलो मीन्स व्हॉट? टोटल ऑर होल, पूर्ण. ओके.
झोइक म्हणजे काय तर एंगल्फ करणं म्हणजे तर काय गिळंकृत करणं. तर असे ऑर्गॅनिझम, असं न्यूट्रिशन ज्यामध्ये टोटल जे काही फूड स्टफ आहे त्याला काय केलं जातं, एंगल्फ केलं जातं. तर तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, जे काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात लाइक अमीबा, युग्लिना, पॅरामेशियम, तर ते कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये न्यूट्रिशन घेत असतील, डायजेशन करत असतील. तर त्याच्यापैकी एक म्हणजे जो काही अमीबा आहे, तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं न्यूट्रिशन घडतं, हे ते आपण आता पाहणार आहोत. अमीबा डज नॉट हॅव ऑर्गन्स लाइक हँड्स अँड माउथ. आपल्याला ज्या पद्धतीने हात आहे, तोंड आहे, त्या पद्धतीचे ऑर्गन्स आपल्याला अमीबामध्ये पाहायला मिळतात का? नाही पाहायला मिळत. इट इज अ युनिसेल्युलर एनिमल. इट कॅन टेक फूड थ्रू एनी पार्ट ऑफ द सरफेस ऑफ इट्स युनिसेल्युलर बॉडी. तर त्याला हात नाहीत, पाय नाहीत, तोंड नाहीये. तर तो त्याची एक युनिसेल्युलर बॉडी आहे, सिंपल एक पेशीय बॉडी आहे. तर तो त्याच्या बॉडीच्या कुठल्याही पार्टमधून जो काही फूड स्टफ असेल तो आत घेऊ शकतो. तो काय करतो, इट सराउंड्स द फूड पार्टिकल फ्रॉम ऑल साइड्स टू टेक इट इनटू द सेल. तर तो काय करतो, जे काही फूड पार्टिकल्स असतील तर ते त्याच्या भोवती, त्याचे जे काही टोटल सेल असेल त्याने सराउंड करतो. आफ्टर दॅट इट डायजेस्ट द फूड विथ द हेल्प ऑफ डिफरंट एन्झाइम्स. आणि त्यानंतर तो काय करतो, तर जे काही वेगवेगळे फूड आहेत, तर फूड त्याने काय केलेलं आहे, अशा पद्धतीने सराउंड केलेलं आहे फूड पार्टिकलला. तर वेगवेगळ्या एन्झाईमच्या मदतीने तो काय करतो, त्यांना डायजेस्ट करतो. अनडायजेस्टेड फूड इज लेफ्ट बिहाइंड ॲज द अमिबा मूव्स फर्दर विथ द हेल्प ऑफ सुडोपोडिया. तर असे तुम्हाला वेगवेगळे अँगल्स पाहायला मिळतात. द मूव्हिंग पार्ट्स ऑफ द अमिबा इज नोन ॲज सुडोपोडिया. सुडोपोडिया हा त्याच्यामधला काय आहे, तर मूव्हिंग ऑर्गन आहे असं म्हणायला हरकत नाहीये. का नाहीये? कारण सुडोपोडियाच्या मदतीनेच तो काय करतो, मूव्ह करतो. कुठे? तर एका ठिकाणावरून तो दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करायला केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग तो अनडायजेस्टेड फूड कशा पद्धतीने रिमूव्ह करतो, तर तो जेव्हा सुडोपोडियाच्या मदतीने एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो, तर त्यावेळेला त्या प्रोसेस दरम्यान हा अमिबा अनडायजेस्टेड फूड थ्रू ऑफ द आउट ऑफ द बॉडी टाकतो. In unicellular animals like amoeba, euglena, paramecium, etc., all the steps of nutrition occur within their unicellular body. आता जे काही युनिसेल्युलर अॅनिमल्स आहेत त्यामध्ये कोण कोण येतं, अमिबा आहे, युग्लिना आहे, पॅरामेशियम आहे. तर हे सर्व त्यांच्यामध्ये ज्या काही न्यूट्रिशनच्या स्टेप्स असतात त्या फक्त एकाच सेल्युलर बॉडीमध्ये होतात, कारण त्यांच्यामध्ये सिंगल सेल आहे. तो सिंगल सेल आहे, तर त्या सिंगल सेलमध्येच त्यांच्या सर्व मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज काय होतील, टेक्स प्लेस होतील. Insects have mouth parts for digestion, for ingestion of food. For example, insects like cockroach and grasshopper, which nibble, have jaw-like mouth parts. Butterflies suck food with a tube-like proboscis. Mosquitoes and bellbugs use the needle-like mouth part to pierce and tube-like mouth part to suck blood or other fluids. असे बरेचसे वेगवेगळे डिफरंट पार्ट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर अमिबाचा जो काही न्यूट्रिशनचा प्रवास आहे तो आपण थोडक्यात समजून घेऊया. अमिबामध्ये आपल्यासारखे माउथ आणि हात नसतात. तर तो काय करतो, तो फूड पार्टिकलला सराउंड करतो. त्यानंतर सराउंड केल्यानंतर त्याच्यामधले जे काही डायजेस्ट एन्झाईम सिक्रेट करतो त्यामध्ये आणि एन्झाईमच्या मदतीने त्याला डायजेस्ट करतो. मग त्याचं डायजेशन झाल्यानंतर जेव्हा तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी काय करतो, मूव्ह होतो, तर त्या ठिकाणी तो त्याचं जे काही वेस्ट मटेरियल आहे तो काय करतो, टाकून देतो. ओके. तर बरेचसे इन्सेक्ट्स आहेत त्यांना माउथ पार्ट्सला इंजेक्शन फूड साठी काय असतं, वेगवेगळे पार्ट्स असतात. इन्सेक्ट त्यामध्ये कॉकरोच असेल, ग्रासहोपर असेल, तर त्यांना जॉ लाइक माउथ पार्ट्स असतात. बटरफ्लायजला ट्यूब लाइक प्रोबोस्किस असतो. सॉरी, त्याला काय म्हणलं जातं, प्रोबोसिस म्हणतो. प्रोबोसिस असतो, एक नळीसारखं ट्यूब लाइक स्ट्रक्चर असतं. मस्किटोज आणि बेलबगचा जर आपण विचार केला तर त्यांना निडल लाइक माउथ पार्ट आहे, ज्याच्या मदतीने ते पिअर्स करतात, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये ते आत एंट्री करतात आणि त्याच्या मदतीने जे काही फ्लुइड्स असतील, ब्लड्स असतील, ते काय करतात, तर ते आपल्या बॉडीच्या आतमध्ये घेतात. आता या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे ॲनिमल्स दिसत आहेत. तर त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे, हे आपल्याला क्लासिफाय करायचं आहे. तर चला सुरुवात करूया. तर पहा व्यवस्थितपणे, यांचं प्रत्येकाचं वेगवेगळं मोड ऑफ न्यूट्रिशन आपल्याला पाहायला मिळतं. अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ फूड, ॲनिमल्स कॅन बी क्लासिफाईड ॲज. तर आता आपण टाइप ऑफ फूडनुसार जे काही ॲनिमल्स आहेत त्यांचं क्लासिफिकेशन करतोय. पहिले येतात हार्बिवर्स. तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, व्हॉट इज मीन बाय हार्बिवर्स? हार्बिवर्स
use plants directly as their food. Examples are grazing animals, granivores, seed eaters, frugivores, fruit eaters. आता असे animals जे काय करतात तर त्यांचं अन्न म्हणून डायरेक्टली प्लांट्सचा वापर करतात. ओके. तर त्यांना आपण काय म्हणतो हार्बिवर्स असं म्हणतो. मग याचे एक्झाम्पल काय ग्रेझिंग अॅनिमल्स मध्ये मध्ये कोण कोण येतं तर रवंथ करणारे सर्व प्राणी. ग्रॅन्युअर्स म्हणजे सीड इटर्स म्हणजे सीड म्हणजे काय तर बिया खाणारे प्राणी असतात. फ्रुगिवर्स म्हणजे फ्रूट इटर्स ज्यामध्ये स्क्विरल आहे, बरेचसे बर्ड्स येतात. तर हे सुद्धा सर्वजण काय झाले हार्बिवर्स झाले. त्याचे बेस्ट एक्झाम्पल म्हणजे मेंढी आहे, काऊ आहे. तर आपल्या आजूबाजूला हे हार्बिवर्सचे एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्या आता नेक्स्ट आहे कार्निवर्स. त्याच्या नावातच त्याचा अर्थ लपलेला आहे. कार्निवर्स म्हणजे काय animals that depend on other animals for their food are called carnivores. असे animals जे की त्यांची स्वतःची अन्नाची गरज भागवण्यासाठी दुसऱ्या animals वरती अवलंबून असतात तर त्यांना आपण carnivores म्हणतो. Carnivores are indirectly dependent on plants for food. तर ते indirectly depend असतात plants वरती. एक्झाम्पल मध्ये कसं लक्षात घ्या the animals are that feed on herbivores, predators, animals that feed on insects, insectivorous. तर असे animals जे काय करतात हर्बिवर्स animal वरती जगतात. म्हणजे आपला हा टायगर आहे किंवा लॉयन आहे. मग ते इनडायरेक्टली डिपेंड आहेत कशावरती प्लांट्स वरती अन्नासाठी. म्हणजे उदाहरणामध्ये लक्षात घ्या एखादं हरिण आहे. तो हरिण काय करतो प्लांट्स खातो, हर्ब खातो दॅट इज इट इज हार्बिवर्स. ओके. मग त्याचे तो जर अन्न नाही खाल्ला तर तो जगणार नाही आणि तो जर नाही जगला तर हे कार्निवरच जगतील का नाही जगणार. त्याच पद्धतीने इन्सेक्टिव्हर्सचा आपण विचार केला तर जे काही इन्सेक्टिव्हर्स आहेत फॉर एक्झाम्पल आपली फ्रॉग आहे, चामिलोन आहे. तर ते काय करतात वेगवेगळे इन्सेक्ट खातात. आता ते जे काही इन्सेक्ट आहेत आता आपली जे काही ग्रासहोपर आहे ज्याला आपण नाकतोडा म्हणतो थोडक्यात. तर जो काही ग्रासहोपर आहे तो काय करतो ग्रास खातो, ग्रासचे लीव्हज खातो. मग त्याला खाणारा कोण आपला फ्रॉग. मग तो फ्रॉग इनडायरेक्टली डिपेंडेंट झाला कशावरती हार्बिवर्स वरती किंवा मग प्लांट्स वरती. ओके लाईक दॅट. तर जे काही कार्निवर्स आहेत ते म्हणजे कसे अॅनिमल्स द अॅनिमल्स विच डिपेंड्स ऑन अदर अॅनिमल्स टू फुलफिल देअर नीड ऑफ न्यूट्रिशन. त्यांची न्यूट्रिशनची जी काही गरज आहे ती फुलफिल करण्यासाठी ते दुसऱ्या प्राण्यांवरती अवलंबून असतात. त्यांनाच आपण कार्निवरस म्हणतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे तिसरा टाइप. तिसरा टाइप काय आहे तर तिथेच आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती लक्षात घ्या. The anteater found in Central and South America, the bobcat or udmarj is found in India, obtained its picture from the internet. Anteater म्हणजे काय तर मुंग्या खाणारा. तर याला थोडक्यामध्ये हा अँटीटर सेंट्रल आणि मध्य अमेरिका आणि साऊथ अमेरिकेमध्ये पाहायला मिळतो. तर बॉब कॅट किंवा उद मांजर चे जे काही चित्र आहे जे की भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर ते इंटरनेटच्या मदतीने मिळवा. तर हे जे काही चित्र आहे तर यालाच आपण उद मांजर म्हणतो. तर इंटरनेटच्या मदतीने तुम्ही सुद्धा ते मिळवू शकता. ओके. त्यानंतर पुढचा भाग तिसरी कॅटेगरी ॲनिमल्सची दॅट इज ओमनिवरस. ओमनिवर्स म्हणजे काय The animals that obtain their food from both plants and animals are called omnivores. असे animals जे काय करतात त्यांचे जे काही फूड आहे तर ते प्लांट्स असतील animals असतील तर त्याच्याकडून ऑब्टेन करतात तर यालाच आपण ओमनिवर्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल मंकी, चिपॅन्झी, ह्युमन. म्हणजे असे अॅनिमल्स जे काय करतात तर त्यांच्या अन्नाची गरज भागवण्यासाठी प्लांट सुद्धा कंझ्युम करतात. म्हणजे आपण ह्युमन आहोत आपण डायरेक्टली प्लांट कंझ्युम करतो का नाही तर आपण व्हरायटी ऑफ क्रॉप्स घेतो. फॉर एक्झाम्पल सिरियल्स आहेत, पल्सेस आहेत, राईस आहे तर ते घेतो किंवा मग काही नॉन व्हेजिटेरियन लोक असतात. उदाहरणामध्ये काही जण मीट खातात, काही जण चिकन खातात लाईक दॅट. तर त्यामध्ये याचे एक्झाम्पल काय मंकी. मंकी हे हार्बिवर्स पण आहेत, कार्निवर्स पण आहेत. तर जे अॅनिमल्स हे दोन्ही खातात म्हणजे व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन असतात त्यांना आपण ऑमनिवर्स म्हणतो. याचे बेस्ट एक्झाम्पल चिंपॅन्झी, मंकी आणि ह्युमन. ओके. त्यानंतर नेक्स्ट स्कॅव्हेंजर्स म्हणजे काय तर स्कॅव्हेंजर्स ऑब्टेन देअर फूड फ्रॉम द डेड बॉडीज ऑफ ॲनिमल. फॉर एक्झाम्पल व्हल्चर, क्रो, हॅना. तर असे ॲनिमल्स जे काय करतात डेड बॉडीज पासून त्यांचं अन्न मिळवतात. उदाहरणामध्ये वल्चर आहे म्हणजे ज्याला आपण गिधाड म्हणतो थोडक्यात, क्रो आहे. तर हे सर्व हे विविध प्राणी काय येतात स्कॅव्हेंजर्स मध्ये येतात.
त्यानंतर आहे डिकम्पोजर्स. आता डिकम्पोजर्स म्हणजे काय लक्षात घ्या. Decomposers are some microbes which obtain their food by decomposing the dead bodies of organisms or other materials. तर असे मायक्रोब्स जे काय करतात, त्यांचं जे काही फूड आहे तर ते वेगवेगळ्या डेड बॉडीजचं डिकम्पोजिंग करून ऑप्टेन करतात, अदर मटेरियल्सचं डिकम्पोजिंग करून ऑप्टेन करतात, त्यांनाच आपण डिकम्पोजर्स म्हणतो. त्याच्यामध्ये बरेचसे मायक्रोब्स येतात किंवा बरेचसे फंगी किंवा मशरूम सुद्धा त्या ठिकाणी येतात. त्यानंतर नेक्स्ट आहे, आपण पहिल्यांदा पाहिलं दॅट इज होलोझाइक न्यूट्रिशन म्हणजे पूर्णपणे अन्न ग्रहण करणारे प्राणी. आता येतात सॅप्रोझोइक न्यूट्रिशन. सॅप्रोझोइक म्हणजे काय लक्षात घ्या. Some insects, unicellular animals, etc., obtain the nutrients by absorbing the liquid organic materials from the dead bodies of other animals or from the environment. This is saprozoic nutrition. काही इन्सेक्ट असतात, काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जे काय करतात तर ते लिक्विड ऑर्गॅनिक मटेरियल डेड बॉडीज पासून ऑब्टेन करतात किंवा वेगवेगळे ॲनिमल्स असतील एन्व्हायरमेंट मधले त्याच्यापासून ऑब्टेन करतात, तर त्यालाच आपण सॅप्रोझोइक न्यूट्रिशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल हाऊस फ्लाईज आहेत, ॲन्ट्स आहेत, स्पायडर्स आहेत, मॉस्किटोज आहेत, हे सर्व सॅप्रोझोइक मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये येतात. त्यानंतर पुढचा आहे दॅट इज लास्ट वन, पॅरासिटिक न्यूट्रिशन. व्हॉट इज मीन बाय पॅरासिटिक न्यूट्रिशन? तर आपण बऱ्याच वेळेला असे ॲनिमल्स पाहतो. फॉर एक्झाम्पल सी हिअर, सम ॲनिमल्स डिपेंड्स ऑन अदर ॲनिमल्स फॉर फूड. असे ॲनिमल्स जे की अन्नासाठी इतर ॲनिमल्स वरती अवलंबून असतात. दे कॅन ऑब्टेन द फूड ओनली फ्रॉम ॲनिमल्स ऑन हुम दे आर डिपेंडेंट. तर ते कुठून ऑब्टेन करतात फूड? तर ते ज्यांच्यावरती अवलंबून असतात तर त्यांच्याकडून त्यांची अन्नाची गरज भागवतात. दिस इज कॉल्ड पॅरासिटिक न्यूट्रिशन. तर यालाच आपण पॅरासिटिक न्यूट्रिशन म्हणतो. Some animals live on the body surface of other animals and obtain their food by sucking their blood. This is called ectoparasitic nutrition. एक्टो एक्टो म्हणजे काय तर आउटसाइड द बॉडी. ओके, काही ॲनिमल्स काय करतात, एखाद्या ॲनिमलच्या बॉडीवरती प्रेझेंट असतात, त्याच्याकडून त्याची जी काही गरज असेल ब्लड सकिंग करतात, त्यांचे जे काही अन्न असेल ते मिळवतात, तर त्यांना आपण एक्टोपॅरासिटिक न्यूट्रिशन म्हणतो. याचे एक्झाम्पल म्हणजे काय, लोअस आहे, बेडबग आहे, ढेकून ज्याला आपण म्हणतो, टिक. टिक म्हणजे काय तर उवा आहे, पिसा आहे. तर हे काय झाले तर हे सर्व एक्टोपॅरासिटिक न्यूट्रिशन मध्ये न्यूट्रिशन घेणारे ॲनिमल्स आहेत. तर त्यानंतर ॲनिमल्स लाईक टेपवर्म अँड राऊंड वर्म्स live inside the body of other animals and obtain their food. This is called endoparasitic nutrition. These animals are known as endoparasites. तर राऊंड वर्म असेल, टेपवर्म असेल, इथे आपल्याला पाहायला मिळेल तर ते इंटरनली असतात, बॉडीच्या आतमध्ये राहतात आणि त्यांची जी काही अन्नाची गरज असेल तर ती टोटली भागवतात. तर यालाच आपण काय म्हणतो, यालाच आपण एंडोपॅरासिटिक न्यूट्रिशन म्हणतो. आणि अशा ॲनिमल्सला आपण एंडोपॅरासाइट्स म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण न्यूट्रिशनचे जे काही वेगवेगळे पार्ट्स होते, टाइप्स होते, मग त्यामध्ये प्लांट्सचं न्यूट्रिशन असेल, ॲनिमल्सचं न्यूट्रिशन असेल, ते अगदी व्यवस्थितपणे पाहिलेलं आहे. तर आय होप तुम्ही हा चॅप्टर खूप छान पद्धतीने समजून घेतला असाल. आता यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील, काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट करा किंवा मग लगेच तुम्ही आपल्या ऑफिशियल नंबरवरती मेसेजच्या स्वरूपात तुमचे जे काही डाऊट असतील ते विचारू शकता. जर तुम्ही फक्त या चॅप्टरचा जो काही एक्सरसाइज असेल तो पाहायचा असेल किंवा यानंतरचे यापूर्वीचे जे काही चॅप्टर्स असतील त्यांचे व्हिडिओज पाहायचे असतील तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 7th स्टँडर्ड सायन्स या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते व्यवस्थितपणे पहा, त्यांचा अभ्यास करा. काही अडचण आली तर मॅम आहेच तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. ओके गाईज, so friends, we will stop here. We will meet again in the next session with new chapter. Bye bye guys. Take care. See you again later in next session.